अंगणवाडी सेविका किंवा जे लहान मुलांच्या संदर्भात तुम्ही जे कार्य केले त्याविषयी थोडं सांगा. लहान मुलांच्या बाबतीत तर म्हटलं तर असंच की आपले जे त्यांचे कल्चरल प्रोग्राम असतात ते ठेवले किंवा त्यांच्या अंगणवाडीतला त्यांची जी गरजा होत्या की त्यांना स्वच्छतागृहाचं उपलब्ध करून देणे, त्यांनी जिथं जे शिकतात अंगणवाडी त्या पूर्ण डागडुजी करणे, त्यांची दुरुस्ती करणे, त्यांचं म्हणजे पावसापासून संरक्षण करणे, जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना कोणताही त्रास होऊ नये याची परत. आणि त्यांच्यासाठी ते एक शेकोटी कार्यक्रम म्हणून असतो लहान मुलांसाठी, फक्त लहान मुलांसाठी. शेकोटी म्हणजे त्यांची गाणी वगैरे असतात, डान्स असतात, त्यांना जेवण असतं, चांगल्या प्रकारे खाऊ दिला जातो. आपलं स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन त्यावेळी सुद्धा त्यांना चांगल्या खाऊ वाटपाची सुद्धा आम्ही सोय केली होती. थोडक्यात कसं आहे की लहान मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा समजली पाहिजे. एक माध्यम असतं शेकोटीमध्ये, आपण बसून गाणी वगैरे म्हणतो, पारंपरिक गाणी वगैरे. माध्यान्ह भोजन चालू तुम्ही ठेवलं, त्याच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी तक्रार होती की निकृष्ट दर्जाचं त्यावेळेला काहीतरी ते आपल्याकडेच ते नव्हतं, ते मध्यान्ह भोजन आपल्या ह्याच्यात येत नव्हतं. असो, बरं ठीक आहे. पुन्हा आता ही तुम्ही महिला बाल कल्याण सभापती असताना तुम्ही सांगितलेली ही कामगिरी सांगितली. थोडंसं पुन्हा एकदा प्रभागाकडे येऊया आपण, की ज्या प्रभागातील प्रत्येक मतदाराने तुमच्यावरती विश्वास टाकून, सरांचे असतो ते तुमच्यावरती, कारण सरांनी जे बोट दाखवेल तो आमचा उमेदवार, तर त्या विश्वासाला तुम्ही केलेली विकास कामं सांगा आम्हाला, की जेणेकरून तुम्ही विश्वासात पात्र ठरला या प्रभागामध्ये. आता सर सांगतोय, काही अडचण नाही. प्रभागामध्ये ज्यावेळी आम्हाला विजय मिळाला त्यावेळी हळवंकर साहेबांनी आम्हाला एक सांगितलं होतं की तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. त्या दिवसापासून आज बरोबर आपला कालखंड हा संपून 4.5 वर्ष झाले, म्हणजे 9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी 7 ते 11:30 12 वाजेपर्यंत लोकांच्या स्वतः मी दारी जाऊन तिथला स्वच्छतेचा विषय असतो, त्यांचे कोणतेही प्रश्न असू देत ते सगळे रोजच्या रोज सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर लोकांचे तुम्हाला सांगतो रेशन कार्डचे कामं असतील, समजा तुम्हाला बाबा त्यांना एखाद्या रेशन कार्डला धान्य चालू होत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांच्या पेन्शनच्या ज्या योजना आहेत ह्या योजना मी स्वखर्चाने तुम्हाला सांगतो त्या लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवून पेन्शनचा प्रोग्राम तुम्हाला सांगतो. आज अखेर आम्ही 900 ते 1000 लोकांची पेन्शन केली. फक्त मी रेशन कार्ड, बदनामपत्र आणि आधार कार्ड 3 कागदे घेतल्यानंतर त्यांच्या घरात पासबुक पोच करून तुमच्या खात्यावर पैशाला एवढी जबाबदारी पार पडत असतो. म्हणजेच काय, राजकीय काळामध्ये किंवा आपण नगरसेवक असताना रस्ता, गटर, पाणी ह्या मूलभूत ज्या गरजाच्या प्रशासनाबरोबर सहकार्य आपण करतच असतो. त्याच्यापेक्षा इंटरनल प्रॉब्लेम लेडीजचे जे असतात, घरातल्यांचे जे असतात, बाबा गॅस टाकी वगैरे प्रॉब्लेम आहे, तशी उज्ज्वला गॅस योजना आम्ही राबवली. त्याच्यानंतर आपल्याला देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदी साहेबांनी ज्या वेगवेगळ्या योजना आणल्यात, जसे बाबा तुम्हाला सांगतो की ई श्रम कार्ड करणे, तुम्हाला सांगतो बांधकामाचे कार्ड करून देणे, तुम्हाला त्यांचं आयुष्यमान कार्ड करणे. तर ज्या ज्या योजना आज तुम्हाला सांगतो केंद्र सरकारकडे व राज्य सरकार झाल्यात त्या टोटल आमच्या भागामध्ये पूर्ण तळागाळाला पण मी पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि लोकांना तुम्हाला सांगतो आवडलेलं सुद्धा आहे. बरोबर आहे. विशेष करून ह्या योजना त्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जी कागदपत्र लागतात, सगळ्यात महत्वाचा इश्यू तो असतो. जनरली मी सगळीकडे पाहिले की त्या ठिकाणी रांगेत उभं राहणे, तिथं त्यांची होणारी हेळसांड म्हणा, किंवा भर दुपारचं ते एज असतं ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी पेन्शनची योजना, अजूनही आपण बँकांच्या समोर रांगा लागलेल्या बघतो. याच लोकांसाठी केलेली मदत ही आयुष्यभर लोकांच्या स्मरणात राहते. त्यामुळे हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. पुन्हा मी वहिनींच्याकडे येतो की महिलांच्या सुरक्षेबद्दल आणि त्यांना येणाऱ्या त्यांच्या भावी आयुष्यातील संधीबद्दल तुमचं काय मत आहे? 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिला आपण सुरक्षिततेविषयी बोलू. प्रत्येक महिलांनी सुरक्षा म्हणजे आपली स्वतःची सुरक्षा करण्या इतपत सक्षम असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण मुलांना जसं वेगवेगळे क्लासेस घालतो, डान्सिंग, स्विमिंग, त्याबरोबर त्यांनी कराटे, योगा म्हणजे कराटेचा क्लास सुद्धा घालावा आपल्या लहान मुलांना आणि मुलींना पण, जेणेकरून ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील ह्या म्हणजे असं मला वाटतं. सुरुवातीलाच आपण मुलांना की आपल्या संरक्षणाची जबाबदारी दिली स्वतःची, तर पुढे असं जे आता आजकालच्या महिलांच्या सुरक्षेसाठी खूपच बिकट परिस्थिती आली. बाहेर जाऊन आपलं शिक्षण करणं, करिअर करणं हे गरजेचं आहे, पण त्याबरोबर आपलं स्वतःचं संरक्षण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की महिलांना फक्त सुरक्षितता मिळाली म्हणजे महिलांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं असं होत नाही, की महिलांनी कुठल्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे? म्हणजे कसं जनरली आपण बघतो की आता IT क्षेत्रामध्ये स्त्रियांचं, मुलींचं प्रमाण खूप आहे मुलांच्या पेक्षा. तर ठीक आहे, पण त्याला पण काहीतरी एक मर्यादा असतं.
तर महिलांनी कुठल्या बाबतीत एक पाऊल म्हणजे रोजगाराच्या संधी आपण दुसऱ्यांना उपलब्ध करून देणे, व्यवसायामध्ये एक पाऊल पुढे टाकणे, याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, आता प्रत्येक क्षेत्रात हा बोला की तुम्ही बोला. यासाठी महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आज तुम्हाला सांगतो महिला समृद्धी योजना व लघु उद्योग कर्ज योजना तुम्हाला सांगतो जिल्हा उद्योगकडून मिळत असतात. बरोबर. त्याचा तुम्ही तुम्हाला सांगतो उपयोग करून घेऊन तुम्हाला सांगतो बरेचसे वेगवेगळे तुम्हाला सांगतो व्यवसाय करता येतात, पण ते ग्रुपिंग करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं संघटन फार महत्वाचं आहे. एका हाताने कधी टाळी वाजत नसते. बरोबर. माझं असं मत आहे की अनेक महिला एकत्र तुम्हाला सांगतो आज बरेचसेच मोठमोठे तुम्हाला सांगतो म्हणजे उद्योगपती झालेले आहेत. जसे ते पुरणपोळी वगैरे विकून तुम्हाला सांगतो आज लोक फॉरेन मध्ये तुम्हाला सांगतात त्यांच्या स्वतः पोळीभाजी केंद्र. पोळीभाजी वगैरे करून. तर हे त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महिलांना कुटुंबाचा सुद्धा तुम्हाला सांगतो सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता दुर्दैवानं ही सगळी पालिका बरखास्त झाली, ज्याला कौन्सिल आपण डिसमिस झाली म्हणतो. तर त्याच्या पूर्वीची परिस्थिती कशी होती? जे बरखास्त होण्यापूर्वी की माहित होतं की आता अनिश्चित कालावधीसाठी आपणाला ह्या निवडणुका होणार नाही, असं काय तुम्हाला जाणवतं? म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हालाच विचारतो की हे इतकं लांबेल 4 वर्षासाठी. नगरपालिकेचं जसं महानगरपालिकेचं रूपांतर ज्यावेळी झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आला तुम्हाला सांगतो तो ओबीसी आरक्षणचा. आणि हा मुद्दा तुम्हाला सांगतो एवढा कालावधी वाढत गेला आणि एवढा 4.5 वर्ष जाईल असं वाटलं नव्हतं. बरोबर. आणि नगरपालिकेच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की एक काम करायला तुम्हाला सांगतो खूप समाधान वाटायचं. कारण का की मर्यादित अधिकाऱ्यांचे वर्ग होते. बरोबर. म्हणजे जसं एक मुख्याधिकारी झाले की बाबा त्यांच्या पण एखादा विषय गेला तर तो लवकरात लवकर हे करत होता. ह्याचा अर्थ असा नाही की महानगरपालिका करू शकत नाही, पण आज महानगरपालिकेकडे गेल्यामध्ये प्रत्येक सेक्शनला उपायुक्त आले, आयुक्त आले, त्यामुळे तुम्हाला सांगतो टेबलचं काम वाढलं. बरोबर. पण सुरुवातीला थोडं आम्हाला ते जाणवलं की बाबा त्रास होणार, पण आज जरा त्यांची कामाची पद्धत बघितली आणि प्रशासनाबरोबर तुम्हाला सांगतो आपण जर एक मिळतो जुळतो घेऊन तर सहकार्यानं काम केलं तर ते प्रशासन निश्चितच आम्हाला 4.5 वर्ष चांगला सपोर्ट करत आहे. आता या प्रश्नाचं पण मला एक उत्तर हवंय की नगरपालिकेची महानगरपालिका झाली, तुम्ही एक समाजसेवक पहिल्यांदा मी नाव देतो, नंतर नगरसेविका नगरसेवक असं म्हणतो, की याच्यामध्ये काय तुम्हाला बदल होईल आणि तो त्याचा लाभ जनतेपर्यंत सामान्य पोहोचेल असं वाटतंय? पूर्वीची नगरपालिका आणि आत्ताची महानगरपालिका काय योग्य वाटतंय तुम्हाला? नगरपालिकेला आर्थिक तरतुदाचा जो फंड जो होता हा कमी होता आणि तो महानगरपालिकेला वाढतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विकासाची कामं होत जाईल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे महानगरपालिका झाल्यानंतर आर्थिक तरतूद चांगल्या प्रमाणात होईल आणि ज्या काही योजना असतील किंवा प्रत्येक नगरसेवकाच्या मध्ये किंवा महापौर जो कोणी होईल त्याच्या माध्यमातून आपण ते जनतेपर्यंत विकास कामं करू शकतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की पालिका बरखास्त झाल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता आमचं काम संपलं. जसं एखाद्या आपण कंपनीत काम करतो, मला इथून फायर केलं, रिमूव्ह करून टाकलेलं आहे, आता माझी जबाबदारी संपली, कंपनी बघू दे. मला तुमच्याबद्दल खात्री आहे, पण जेव्हा पालिका बरखास्त झाल्यापासून आता जे बिगुल वाजू लागले महापालिकेचे, ह्या दरम्यानच्या काळात तुम्ही लोकांशी कसा संपर्क कुठल्या माध्यमातून ठेवला, म्हणजे काय काय केलं लोकांच्यासाठी?